the van just beeps at me as well. Right, are we in? Yep. Video. सो आता आपण चाललोय अकोमोडेशन बघायला. हिऊ हे आमच्या युनिव्हर्सिटीचा रोड आहे. इकडे आत युनिव्हर्सिटी आहे. पण 2-3 वेळेस मी आता व्हिडिओ घ्यायला लागले. आता बास, मी कंटाळलोय आणि मी लिटरली जसा आहे नॉर्मल मी तसा वागणार आहे. मला असं झालं की भाई हे असं शांत बसून व्यवस्थित बोलणं हे मला नाही होते. जे रिअल आहे ते दाखवतो, ठीक आहे. सो आत्ता काय नाही, बसलो होतो थोडा अभ्यास झाला, म्हटलं चालू करू व्हिडिओ, करू काहीतरी मस्त. तर व्हिडिओ मी केले ऑलरेडी आणि मी जाऊन पण आलो होतो एका ठिकाणी, तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो. तर विषय असा आहे की आता मी इथे येऊन 6 महिने होऊन गेले. 6 महिने होऊन आता 15 दिवस होतील. तर खूप काही गोष्टी आहेत मला शेअर करायचे. खूप काही गोष्टी शिकलोय, कसं एकटं राहता किंवा काय मॅनेज केलं, सगळं सांगेल मी तुम्हाला. आत्तासाठी हेच सांगतो की आता मी जी आधी सरांसोबत राहायचो ते चेंज केलं. इकडे आलो, नंतर इकडे एकटाच राहायचो. हे असं स्टुडंटचं हॉस्टेल कसं असतं आपल्या इकडं तसं आहे हे स्टुडंट अकोमोडेशन. सो आता इथे आलोय. इथे मी 3 महिने राहिलो, जून, जुलै आणि नेक्स्ट मंथ म्हणजे हा मंथ ऑगस्ट. हा ऑगस्ट मंथ झाल्यानंतर मला इथून जायचंय परत, कॉन्ट्रॅक्ट संपते माझं. इकडे खूप सगळं लिगल असतं, म्हणजे की आपल्या इथे कसं की हा गेला ओनरशी बोलला राहिला असं नसते. इकडे सगळं गव्हर्नमेंटशी अटॅच असते यांचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे, तर त्यानुसार राहावं लागतं. तर पहिली गोष्ट, मी हे का सोडायलोय माझं हॉस्टेल, कारण की हे खूप बेस्ट होतं हॉस्टेल ऍक्च्युली. बट विषय असा झाला की माझं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते 3 महिन्यासाठी होतं. ते बोलले होते की ऑगस्ट नंतर तू कॉन्ट्रॅक्ट रिन्यू कर, आणि ते कधीपर्यंत कर बोलले होते की मला आधी एक मिनिट. सो मला आधी बोलले होते ते की ऑगस्ट पासून आपण चालू करू आणि एप्रिल पर्यंत तुझं कॉन्ट्रॅक्ट ठेवू. बट नंतर आता बोलतायत की 1 वर्षाचं कर पूर्ण तरच राहा. बट मला माहिती नाही मी कुठे जाईल कुठे राहील. सो मी हे सगळं आता मी फ्लेक्झिबल कॉन्ट्रॅक्टसाठी बघतोय. तर मी खूप टेन्शन मध्ये होतो नंतर की तुम्ही विचार करा फक्त की इथे आलाय, तुम्ही एकटं राहताय आणि हे सगळे डिफिकल्टीज तुमच्याकडे येत आहेत की भाई आता अकोमोडेशनचं बघायला पाहिजे. आता सांगायचं होतं अकोमोडेशन, तर आता हे जे अकोमोडेशन आहे ते चेंज करणार आहे. तर मला टेन्शन आलं होतं थोडं. मग मी थोडं बघितलं सगळे ऑनलाईनच बघायचं असतं. असं नाही की आपल्या इथे कसं अकोमोडेशन बघितलं त्याच्यानंतर गेला तिथे म्हणजे राहिला हॉस्टेल बघायचं, हा झालं पैसे दिले डील डन. तसं नाहीये इथं. इथं पहिलं तुम्ही ऑनलाईन बघायचं. ते ऑनलाईन बघितल्यानंतर त्या घराचा फोटो येतो. ते फोटो बघितल्यानंतर त्यांचं व्ह्यूइंग म्हणजे काय, ते घर बघायला येतोय असं तिथं बुक करायचं असतं. मग ते बुकिंग झाल्यावर घर बघायला जायचं आणि त्याच्यानंतर मग सांगायचं की तुम्हाला आवडली की नाही. तर हे सगळी प्रोसेस असते. मग त्याला टाइम घेतो, एक आठवड्यापर्यंत लागतो सगळी प्रोसेस व्हायला. तर मी ते केली सगळी आणि काल मी जस्ट एक अकोमोडेशन बघून आले आणि खरंच खूप मस्त भारी की भाई पहिलेच अकोमोडेशन बघितलं आणि मला आवडले ते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघा. मी तिथे शिफ्ट होतोय सप्टेंबर 1 सप्टेंबर पासून. तर हेच सांगायचं होतं. बाकी अकोमोडेशन खूप बेस्ट आहे, भेटलं आहे मला. आता हे सगळं एकटा घेणार आणि परत तिकडे जाणार. तर हे सगळे डिफिकल्टीज असतात, तुम्ही फेस करत असता, तुम्ही गो थ्रू करत असता जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशात राहता आणि एकटे राहता मोस्टली. तर असं आहे माझं सगळं सध्या चालू. बाकी जर म्हटलं तर बाकी ठीक आहे सर. हे अकोमोडेशनचा पार्ट झाला. आणि दुसरं पण मी आता असंच, हे मला छोटा व्हिडिओ करायचा ऍक्च्युली 2-3 मिनिटाचा. तर मी फक्त याच्यामध्ये अकोमोडेशन टॉपिक घेऊन आलो होतो आणि ते सांगितलं. जर तुम्हाला प्राइजेस सांगायचे म्हणजे पैसे किती लागतात अकोमोडेशनचे तर ते पण सांगतो. तर इथे अकोमोडेशनला जिथे आता मी राहतोय इथला माझा रेंट £621 होता. तर आपल्या इंडियाचा आणि पाऊंडचं एक्सचेंज रेट आहे. ते विषय कसा आहे की आपल्याकडचं 126 रुपये ते 130 रुपये म्हणजे इथला 1 पाऊंड म्हणजे 621 गुणुले तेवढं करायचं. 126 नाही तर 130. तितका माझा महिन्याचा इथला रेंट आहे. आता जे तिकडे शिफ्ट होते ते थोडं स्वस्त आहे. ते किती आहे, 620 वरून 500 वरती गेलाय आणि खूप बेस्ट भेटले मला. कारण की हे स्टुडंट अकोमोडेशन होतं. ते असं भाड्याने दिले कोणीतरी, म्हणजे ओनर प्रॉपर्टीचं ते वेगळं आहे आणि भाड्याने दिलं. असं नाही की ते स्टुडंटच अकोमोडेशन आहे फक्त, तिथे प्रोफेशनल्स पण राहू शकतात. तर ते गोष्ट तशी आहे.
त्यामुळे तिथला रेंट कमी आहे आणि मी त्यामुळे पण शिफ्ट झालो तिथं. खूप बेस्ट आहे ते, बघून घ्या तुम्ही, पुढच्या व्हिडिओमध्ये मी अटॅच केले ते. आणि बाकी म्हटलं तर ग्रोसरी म्हणजे तुमचं जे जेवण वगैरेचा खर्च असतो इथला, तो किती असतो की तुमच्यावरती डिपेंड येते तुम्ही कसं खाता. बट तुम्ही जर खूप जास्ती निगोशिएट करून असं काटाकाटी म्हणजे जर नुसतं सर्व्हायवल मोडमध्ये जगताय तर तुम्ही 50 पाउंड मध्ये पण जगू शकता, पण तेवढं होत नाही, ते खूपच खराब कंडिशन होती मग तुमची. तर मला वाटते की एक 80 पाउंड पर्यंत तुम्ही एक चांगलं खाऊ शकता, तुम्हाला जर माहिती कशामध्ये प्रोटीन जास्ती कंटेंट आहे आणि तुम्ही ते कंझ्युम करू शकता. मग सो तसं. The van just beeps at me as well. Right, are we in? Yep. Are we video? Are you in? Let's Yeah. go. सो आता आपण चाललोय अकोमोडेशन बघायला. हियू आमच्या युनिव्हर्सिटीचा रोड आहे. इकडे आत युनिव्हर्सिटी आहे. आपण बाहेरून चाललोय. लेट्स गो. ब्लॉग कंटिन्यू करतो पुढे पोचल्यावरती. हे बघा पुढून गाडी येते म्हणून आपण इथेच थांबायचं. ही गाडी गेल्यानंतर मग पुढे जातोय. कसं आहे सगळे रूल्स एकदम स्ट्रिक्ट. चला लेट्स गो. She's coming over and she wants to live in the house. ओके. हे रूम आहे. इथून बाहेर असा व्ह्यू आहे. आणि या रूमची प्राईस आय थिंक म्हणजे ते बोलतील वाटते मला की 120 to 125 पाऊंड पर वीक. मग तुम्ही मंथली कॅल्क्युलेट करा किती होत आहे आणि कमेंट करा खाली. Vlogging again. आपण इथे राहणार आहे आता. अकोमोडेशन फिक्स केलेलं आहे. युनिव्हर्सिटी याच्या बरोबर मागे आहे आपली, त्यामुळे मस्त आता खुश आहे आपण. चलो गाडीमध्ये बसून जाऊ. लेट्स गो. सो मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओला खूप जास्ती लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्या मित्रांना सांगा चॅनेलला सबस्क्राईब कराय. असेच खूप भारी भारी व्हिडिओ येत राहतील UK मधले. खूप सारे एक्सप्लोर करेल. नेक्स्ट वीक अजून एक बेस्ट व्लॉग येईल. सो स्टे ट्यून आणि या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि खूप जास्ती शेअर करा. आणि कसा वाटला व्लॉग मला नक्की कमेंटमध्ये कळवा.